आज 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन। यानिमित्त दादरच्या चैत्यभूमी परिसरात आंबेडकर अनुयायांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे। राज्यभरातून नागरिक चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्यासाठी इथे येत असतात। दादर परिसरात मोठी गर्दी देखील झालेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनोख्या अशा स्वरांजली म्हणजे भीमांजली कार्यक्रमाचं आयोजन मुंबईत करण्यात आलं होतं। वडाळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या मैदानात हा कार्यक्रम पार पडला। यावेळी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे मंत्रमुग्ध करणारं बासरी वादन झालं। त्यांना साथ दिली पखवाज वादक पंडित भवानी शंकर यांनी, तर तबल्याची साथ दिली पंडित मुकेश जाधव यांनी। पहाटेच्या वेळात रंगलेल्या या आदरांजली कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येत रसिक उपस्थित होते। बहुजन एकता मिशन सत्यशोधक ओबीसी परिषद आणि स्थानिक बुद्ध पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जाहीर अभिवादन सभेचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं। मुंबईतील परेल इथं डॉक्टर आंबेडकरांचं 22व्या वर्ष वास्तव्य असलेल्या निवासस्थानी त्यांना आदरांजली वाहून या सभेला सुरुवात झाली। इतर समाजातील विशेषतः ओबीसी आणि महिला इथे येऊन डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करतात। या सभेद्वारे डॉक्टर आंबेडकरांचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला। नागपूर हिवाळी अधिवेशनातल्या पहिल्याच दिवशी विधानसभेमध्ये नोटबंदीवरून गदारोळ झाला। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात नोटबंदीबाबतचा स्थगन प्रस्ताव फेटाळला गेला। त्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नोटाबंदीविरोधात स्थगन प्रस्ताव आणला, मात्र तो प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला। त्यानंतर विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन घोषणाबाजी केली। या गोंधळातच सरकारनं सभागृहात पुरवणी मागण्या सादर केल्या, तर सरकारचा निषेध करत विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला। विधान परिषदेतही नोटबंदीच्या मुद्द्याचे पडसाद उमटले। या मुद्द्यावर स्थगन प्रस्तावाची मागणी विरोधकांनी विधान परिषदेत केली, मात्र तीही फेटाळली गेली। दरम्यान नोटबंदीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय सामान्य आणि कष्टकरी यांच्यासाठी मारक असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला। तर नोटबंदी आणि सहकारी बँकांवरच्या निर्बंधांमुळे सामान्यांची ससेहोलपट होत असल्याचं सांगत नारायण राणेंनी सरकारवर टीकेची तोफ डागली। ज्या पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष छोटा भीम कार्टूनचे चाहते आहेत, त्या पक्षाच्या नेत्यांकडून नेमकी अपेक्षा तरी काय करणार असा खोचक टोला संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला आहे। तर सुरक्षेच्या कारणावरून यदा विधान भवन परिसरात मुख्यमंत्र्यांच्या गाडीलाही प्रवेश नाकारण्यात आला, त्याचंही विनोद तावडे यांनी यावेळी स्वागत केलं। दरम्यान नगरपालिका निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यामुळे गिरीश बापटांकडचा संसदीय कामकाज मंत्रिपदाचा कार्यभार सध्या विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। ज्या पद्धतीने अजून विरोधक जर कार्टून नेटवर्कच बघत असतील तर खरंच आश्चर्य आहे, पण ते तरी काय करणार, त्यांचे नेते राहुल गांधी छोटा भीम बघत असतात, त्यामुळे तेही हेच बघणार। पण मला वाटतं की याच्यापेक्षा गंभीर समस्या खूप आहेत ज्याची चर्चा आपण केली पाहिजे। राज्य आर्थिक संकटात असताना मंत्र्यांसाठी आणि व्हीव्हीआयपीसाठी आलिशान गाड्यांच्या खरेदीचा घाट घातला जातो आहे। व्हीव्हीआयपी तसंच मंत्र्यांच्या खास करून जिल्हा दौऱ्यांसाठी ही महागड्या गाड्यांची खरेदी केली जाणार आहे। यामध्ये 24 नव्या वाहनांची खरेदी केली जाणार असून त्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये तब्बल 4,80,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। त्यासोबतच सुमारे 9,500 कोटींच्या पुरवणी मागण्याही विधानसभेत सादर केल्या जाणार आहेत। राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री महादेव जानकर यांची निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणणारी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे। गडचिरोली जिल्ह्यामधल्या देसाईगंज नगरपालिकेची 18 डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे। या निमित्तानं 2 दिवसांपूर्वी महादेव जानकर देसाईगंज इथं आले होते। कार्यकर्त्यांच्या सोबत बैठकीतूनच त्यांनी त्या भागातल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना थेट फोन केला। आपल्या समर्थक आघाडीला एकच निवडणूक चिन्ह देण्यासाठी फरमावलं। एखादा मंत्री आदर्श आचारसंहिता जारी असताना अशा पद्धतीनं फोन करून दबाव टाकू शकतो का असा प्रश्न आता विचारला जातोय। स्वतः जानकर यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत। नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा हतबलतेचा फायदा उठवून काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा सर्रास सुरू असल्याचं उघड झालं आहे। नाशिक जिल्ह्यात शेतमाल विकण्यास आलेल्या शेतकऱ्यांना बंद झालेल्या 1000 आणि 500च्या नोटा घेण्यासाठी बळजबरी केली जात आहे। त्यातून व्यापारी दररोज किमान 5 कोटी रुपये काळ्याचे पांढरे करतायत। नोटाबंदीच्या निर्णयानंतर 4 दिवसात देशभरातल्या जिल्हा बँकांवर पैसे वाटपासंदर्भात निर्बंध घालण्यात आले। त्यामुळे ज्यांची खाती केवळ जिल्हा बँकांमध्येच आहेत अशा नागरिकांची मोठी अडचण आली। त्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढण्यात आला। यावेळी आंदोलकांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि रत्नाकर बँकेसमोर जाऊन निदर्शनं केली।
शेतकऱ्यांचे दुधाचे आणि ऊसाचे कोट्यवधीचे बिल जिल्हा बँकेत पडून आहे, मात्र शेतकऱ्यांना तो देता येत नाही. अंगणवाडीच्या सेविकांचं वेतन जिल्हा बँकेतून होतं, त्यामुळे या महिलांनी संसार कसा चालवायचा असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. नोटाबंदीनंतर नागरी सहकारी बँकांवर घालण्यात आलेले निर्बंध उठवा, अन्यथा राष्ट्रीयकृत बँका फोडू असा इशारा नागरी सहकारी बँकेनी पुण्यात काढलेल्या मोर्चात दिला. नागरी सहकारी बँकांनी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. नागरी सहकारी बँकांच्या मागण्यांवर 7 दिवसात निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी करण्यात आली. राष्ट्रीयकृत बँका आणि खासगी बँका यांच्याप्रमाणे नागरी बँकांना देखील नवीन चलनाचा पुरवठा केला जावा, तसे नागरी बँकांकडे पडून असलेल्या 1000 आणि 500च्या नोटा स्वीकाराव्यात अशा मागण्या या मोर्चात मांडण्यात आल्या. मुंबईतील आणखीन एक राष्ट्रवादी काँग्रेसची नगरसेविका शिवसेनेच्या गळाला लागली आहे. वॉर्ड नंबर 18च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका संध्या दोशी यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं बोललं जात आहे. बाळासाहेब संपत्ती वादाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सामना वृत्तपत्राचे संपादक खासदार संजय राऊत यांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी स्वतः संजय राऊत यांनी उपस्थित राहून साक्ष दिली. सामना वृत्तपत्रात गेली 40 ते 45 वर्षे काम करत असून मला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे, मात्र काही महत्त्वाच्या वृत्तांसाठी बाळासाहेब आणि उद्धव यांनी विचारावं लागतं. तसंच जयदेव ठाकरे सामनामध्ये कॉलम लिहायचे असंही त्यांनी साक्ष देताना सांगितलं. ठाणे शहरात महापालिकेनं रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतल्यावर पालिकेनं शहरातल्या अनधिकृत लॉजेस बारवर जोरदार हातोडा चालवला. आता महापालिकेनं आपला मोर्चा कळवा, मुंब्रा, डायघर, शिळफाटा या विभागाकडे वळवला आहे. या भागातल्या लॉजेस, लेडीज बारवर महापालिकेचा हातोडा पडला आहे. जवळपास 3 लेडीज बार, 10 लॉजेस, 20 हुक्का पार्लर्स आणि शेकडो संख्येनं गॅरेजेस जमीनदोस्त करण्यात आले. शाळेचा लोखंडी गेट अंगावर पडल्यानं एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाडा भागात घडली आहे. पालघर जिल्ह्यातल्या वाडा जिल्हा परिषद शाळा नंबर 2 मध्ये दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत ही दुर्घटना घडली. लोखंडी गेट अंगावर पडल्यानं तन्वी धानवा या दुसरीतल्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर शैलेश पवार आणि अंजू प्रसाद हे 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले. दोघांनी उपचारासाठी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. नाशिकमधील एका नामांकित इंग्रजी माध्यमिक शाळेतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. शाळेतील 6 अल्पवयीन मुलांनी हा बलात्कार केला असून याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संशयित विद्यार्थ्यांनी नोटबुक हवी म्हणून या मुलीला आपल्या घरी बोलवलं, तेव्हा तिला गुंगीचं औषध देण्यात आलं आणि ती बेशुद्ध अवस्थेत असताना तिच्यावरती 6 संशयितांनी अत्याचार केला. त्यानंतर मुलगी घरी आली, मात्र हा प्रकार कसा सांगायचा म्हणून ती गप्प राहिली. मात्र तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्यानं तिनं आपल्यावरील अत्याचाराचा प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर अंबड पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी या संशयितांवर गुन्हा दाखल करत सर्वांना ताब्यात घेतलं. भारतीय नौदलाची युद्धनौका INS बेतवा मुंबईतल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये उलटली आहे. या अपघातात 2 नौसैनिक ठार तर 15 जण जखमी झाले. यातल्या एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दुरुस्तीसाठी असलेल्या डॉकमधून बाहेर पडत असताना ब्लॉक्स मॅगझिनमध्ये बिघाड झाल्यामुळे अचानक नौका तिरकी झाली. यात बंदरातल्या बंधाऱ्यावर आदळून तिचा मुख्य मास्ट तुटला. बेतवा नदीचं नाव दिलेली ही युद्धनौका गेल्या 12 वर्षांपासून नौदलाच्या सेवेत आहे. 126 मीटर लांबीची आणि 3850 टन वजनाची ही युद्धनौका उरण नौका विरोधी क्षेपणास्त्र बराक 1 सरफेस 2 एअर मिसाईल यांनी सज्ज आहे. जवळपास सर्व जिल्ह्यातील 80% अधिक मराठा समाज मागास आहे, असा अहवाल पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटनं दिला आहे. 2000 पानांचा हा सर्वेक्षण अहवाल राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. 7 डिसेंबरला या अहवालावर सुनावणी करण्यात येणार आहे. राज्यात एकूण लोकसंख्येच्या 32% मराठा समाज आहे, मात्र आर्थिक, शैक्षणिक बाबीत समाज मागास असल्याचं या पाहणी अहवालात म्हटलं आहे. राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतींची अंमलबजावणी सरकारनं अजूनपर्यंत केलेली नाही. धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी निघावा या मागणीसाठी धनगर समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनगर मोर्चा विधान भवनावर धडकला. सत्ता येण्यापूर्वी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र हे आश्वासन अजूनही पूर्ण झालं नसल्यानं धनगर समाजानं विधान भवनावर मोर्चा काढला.
अॅट्रॉसिटी कायदा रद्द करू नका असे दलित अत्याचार प्रकरणी दलित चळवळीतील नेते मुंबईत जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मोर्चा काढणार आहेत. दादर येथून मोठा मोर्चा काढला जाणार आहे. वेगवेगळ्या पक्षाचे दलित नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. मराठा मोर्चा काही दिवसांपूर्वी मुंबईत निघाला होता. आता जानेवारीमध्ये दलित मोर्चा काढला जाणार आहे. शिवसेना खासदारांचे शिष्टमंडळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गव्हर्नरांना भेटलं. गजानन कीर्तीकर, अनिल देसाई, राहुल शेवाळे या शिष्टमंडळात होते. नोटबंदीमुळे सामान्य जनतेला त्रास होत असून त्यांना लवकरात लवकर दिलासा द्या अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं केली. 30 डिसेंबरनंतर लोकांना त्रास होणार नाही असं आश्वासन यावेळी डेप्युटी गव्हर्नर यांनी दिलं. अभिनेत्रींमध्ये अनुष्का शर्मा, प्रियंका चोप्रा अशी 2-3 नावं सोडली तर फारसं कोणी निर्मितीचं गणित मनावर घेत नाही. मात्र अनुष्काप्रमाणेच हिंदी चित्रपट निर्मिती क्षेत्रातही उडी घेण्याचा निर्णय बॉलिवूडची डिम्पल गर्ल दीपिका पदुकोणनं घेतला आहे. दीपिकानं बिग बजेट हिंदी चित्रपट निर्मिती करणार असल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगते आहे. अँजेलिना जोलीचा ॲक्शनपट लारा क्रॉफ्ट या हॉलिवूडपटाचे हक्क विकत घेण्यासाठी दीपिकाचे प्रयत्न सुरू आहेत. लारा क्रॉफ्ट या ब्लॉकबस्टर हॉलिवूड पट होता, त्यामुळे त्याचा हिंदी रिमेकही त्याच तोडीचा करावा लागणार. दीपिकासाठी या चित्रपटाची निर्मिती हे मोठं आव्हान असणार आहे. स्टार स्क्रीन अवॉर्ड्सचा शानदार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी रेड कार्पेटवर बॉलिवूडच्या सेलिब्रिटीचा हटके अंदाज बघायला मिळाला. बिग बी पासून अनुप खेरपर्यंत सगळ्या सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि दबंग सलमान खान यांनी केलेलं या शोचं अँकरिंग हे चर्चेचा विषय ठरलं. बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रनौत ही हिमाचल प्रदेशसारख्या छोट्या भागातून आली आहे. आज चित्रपटसृष्टीत आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये नावाजल्या जाणाऱ्या कंगनाचा हा प्रवास सोपान होता. चित्रपटसृष्टीत सुरुवातीच्या दिवसांमध्ये कपडे घालण्याची पद्धत आणि व्यवस्थित इंग्रजी बोलता येत नसल्यामुळे आपल्याला कठीण वेळेला सामोरं जावं लागल्याचं कंगनानं या कार्यक्रमात दरम्यान सांगितलं. मी ज्या ठिकाणून आली आहे त्याची मला अजिबात लाज वाटत नाही. उलट जेव्हा लोक तिच्याबद्दल वाईट बोलतात तेव्हा मी माझ्या शैलीत त्यांना उत्तर देते. मी नेहमी स्वतःवर विश्वास ठेवत आले आहे. स्त्रियांना समान हक्क मिळावा याकरता त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज असल्याचं कंगनानं यावेळी सांगितलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.